हे 158वा स्वामी आराधना प्रोग्रामचं रेकॉर्डिंग आहे आणि पहिल्यांदा काही क्षणचित्र दाखवतोय आणि नंतर आपण त्या प्रोग्रामचा व्हिडिओ पुढे दाखवतो. इदं नमः प्रजापते स्वाहा प्रजापते इदं नमः. स्वामी आराधना त्यानिमित्ताने जमलेले सर्व स्वामी भक्त, प्रियंका स्वप्नील त्यांचा पुन्हा पुन्हा योग येतोय ही चांगली आनंदाची गोष्ट आहे. आता फक्त 15 मिनिटं इकडे लक्ष द्यायचं. एकतर मनाची एकाग्रता करा. वेळ पडली तर इकडे तिकडे लक्ष जाऊ देऊ नका, कारण हे जे आपण बोलतो किंवा या कार्यक्रमाला तुम्ही येताय, या कार्यक्रमाचं एक वेगळं मूल्य आहे. आता आपला स्वामी आराधना 958वा कार्यक्रम आहे. अनेक कुटुंबामध्ये आपण करतो आणि आता तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही साक्षी असणारा जो कार्यक्रम झाला, एक म्हणजे आपण आरती म्हटली, अष्टक म्हटलं, तारक मंत्र म्हटलं. ह्या सर्व मंत्राला आपण आपल्या मनातनं, उच्चारातनं, वाणीतनं हे जे वास्तू, ही वास्तू पवित्र केली. त्याच्या व्हायब्रेशन इथले जे निगेटिव्ह विचार होते ते हाकलून दिले. त्याला अग्निहोत्राने आपण अग्निहोत्र पेटवलं, त्यातला जो वायू होता तर त्यातले प्रदूषण नष्ट केलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे.
पण तुमच्या जर लक्षात नाही आले तर काय होतं, 15 मिनिटं वेळ असतो आणि आपण इकडं तिकडं बोलतो आणि 2-3च मिनिटं जे असे असतात ना, तर त्या ठिकाणी ते भाग्य येत असतं. साधी गोष्ट आहे, आपल्याला अग्निहोत्र जर 7:10 जर असेल, तो 7:10 म्हणजे निदान 7:09 तर यायला पाहिजे नाही. असं कधी घडतं का, रेल्वे जर 7ला सुटणार असेल, आपण 7:30 किंवा 8ला स्टेशनवर जातो का, आणि गेलं तर काय परिणाम होतो, रेल्वे निघून जाते आणि आपण तिथंच थांबतो. म्हणजे ज्याला खराच विचार करायचा आहे, म्हणजे कशाचा विचार करायचा आहे, आपल्या आपल्या जीवनाचा. आणि हा विचार ज्यावेळेला आपण करतो ना, त्यावेळेला आपल्याला कळतं खरंच चांगलं काय आणि वाईट काय. तुम्ही सांगा, सुख कुठं मिळतं, समाधान कुठं मिळतं, आनंद कुठं मिळतो, कुठल्या दुकानात मिळत आहे का असं कुठलं दुकान? मग जर ते दुकान नसेल आणि ज्या ठिकाणी सुख आणि आनंद मिळते, तर ते आपण शोध घेतला पाहिजे. आणि तो शोध घेताना मग आपल्याला काय करावं लागतं, एक असा विचार. साधी गोष्ट आहे, आज जर समजा आपण कुटुंबामध्ये एक विचार केला, आपल्या कुटुंबामध्ये 4थी-5वीला मुलगी आहे, त्या मुलीला आपण डॉक्टर बनवणार आहोत, कलेक्टर बनवणार आहोत. हा विचार ज्यावेळेला आपण कुटुंबामध्ये बोलतो, तर हा एक सकारात्मक विचार झाला. त्या विचाराच्या दिशेने ज्यावेळेला आपण जातो, तर त्या विचाराला एक दृष्टिकोन मिळतो आणि त्या विचाराच्या दृष्टिकोनात आपण ज्यावेळेला काम करतो, खऱ्या अर्थाने त्याला शक्ती प्राप्त होते. मग आज आपण विचार काय आहे, या विचाराचा विचार आपण करणार आहोत. मग तो विचार काय असतो, जगामध्ये आपण जर विचार केला, जर समजा विठ्ठलाच्या मंदिरात आपल्याला जर जायचं असेल, तर विठ्ठलाच्या मंदिरात जायला किती मार्ग आहेत, 1 किंवा 2 मार्ग असतील. पण आपला उद्दिष्ट काय आहे, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जायचं. मग विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जर जायचं असेल तर आपला मार्ग काय आहे, तर तो जर मार्ग शोधायचा असेल, तर आज आपल्याला भगवंताकडे जाण्याकरता काय विचार आपल्याला लागतो, तर त्या विचाराचा विचार आज आपण करणार आहोत. जर विचार कळला तर आपला स्वभाव बदलेल, स्वभाव जर बदलला तर आपली कृती बदलेल, आणि कृती जर बदलली तर आपलं नशीब बदलेल, आणि नशीब जर बदललं तर आपलं जीवन बदलेल. मग या गोष्टींचा ज्यावेळेला आपण विचार करतो, मग तो विचार कुठला आहे, तर त्या विचाराच्या दिशेने ज्यावेळेला आपण जातो, तर त्यावेळेला आपल्याला एक एक गोष्टी कळतात. आणि त्या गोष्टी कळतात म्हणजे काय होतं, एक साधी गोष्ट आहे, एखादं शेत आहे, ते शेत चांगलं मशागत केलं, मशागत केल्यानंतर आपण पेरलं. पेरताना असं कधी होत नाही आहे, आपण जर समजा गहू पेरला तर तिथं कलिंगडं कधी लागत नाहीयेत. जर गहू पेरला तर गहूच जर येत असेल, तर मग साधी गोष्ट आहे, आपण आपल्या मनामध्ये काय विचार करतो, तो जो विचार आहे, तर त्याच विचाराचा एक बीज असतं. त्या विचाराचा जे बीज आपण जे वाढवतो, तर त्यावेळेला तो विचार वाढतो, आणि तो जर विचार वाढला की आपलं जीवन बदलतं. मग त्याकरता आपल्याला काय करावं लागतं, की मनाची मशागत करावं लागते. मनाची मशागत म्हणजे काय, आता बघा ना तुम्ही, 24 तास आहेत आपल्याला, 24 तासातनं परिवर्तनाला वेळ केव्हा मिळतो, अशा आपण सगळे एकत्र आल्यानंतर सगळ्यांच्या मनातल्या भावना, सगळ्यांच्या मनातले विचार ते एक असतील, आणि हे सगळे म्हणून आपण जर स्वामींना प्रार्थना करू, तर ती जर प्रार्थना केली तर त्या मनाची मशागत होते. आणि ती मशागत काय करायची, जो विचार आपण पेरतो तर तो विचार वाढला गेला पाहिजे, आणि त्या विचाराच्या दिशेने आपण जगलं गेलं पाहिजे. आणि तसा जर दृष्टिकोन जर ठेवला, आणि तशी जर आपण मनाची मशागत जर केली, तसं जर आपण कौशल्य ठेवले, तर मग आपला स्वभाव बदलेल, स्वभावानुसार कृती बदलेल, आणि कृतीनुसार आपली नशीब बदलेल, आणि नशिबानंतर आपले जीवन बदलेल. या सर्व गोष्टींचा विचार ज्यावेळेला आपण करतो, मग काय होतं, एक आजोबा होते, आणि आजोबाला नातवानी प्रश्न विचारला की मला तुम्ही एक गोष्ट सांगा. मग आजोबांनी सांगितलं की बाबा चल आपल्या घरामध्ये 2 लांडगे घेऊन ये. मग त्या मुलांनी 2 लांडगे आणले. मग लांडगे आणल्यानंतर आजोबांनी सांगितलं की या लांडग्याला जो विचार तू देणार आहेस, तर त्याला हिंस म्हणजे वाईट विचार दे. थोडक्यात त्याला मारामारी करायला सांग, भांडण करायला सांग, म्हणजे थोडक्यात काम, क्रोध, मद, मोह, मत्स्य हे ते सगळं त्या लांडग्याला तू शिकव. आणि दुसरा जो लांडगा होतो तर त्याला सगळं चांगलं शिकव. आणि चांगलं शिकवल्यानंतर
मग तो म्हणला ह्याला काय शिकू दे, त्याला सद्गुण शिकव, परोपकार शिकव, लोकांना चांगलं वागायला कसं येतं ते शिकव. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर तो 1-2 मिनिटं विचार करतो आणि विचार केल्यानंतर मग म्हणतो ह्या 2 लांडग्यामध्ये जे युद्ध होते मग त्यात जिंकणार कोण, असं तो पुन्हा आजोबाला विचारतो. मग आजोबा म्हणतात तूच सांग आता त्यातला कुठला लांडगा जिंकणार. जर समजा तू वाईट लांडग्याचा विचार, तर तो विचार जर तू वाढवलास तर वाईट लांडगा जिंकेल. जर समजा वाईट लांडग्याकडे लक्ष न देता त्याच्याकडे दुर्लक्ष करून तू जर चांगल्या लांडग्याकडे जर लक्ष दिलंस, त्याचे जर सद्गुण तू जर वाढवलेस तर तो लांडगा जिंकेल. थोडक्यामध्ये काय होणार आहे, आपण काय विचार करायचा आहे हे आपल्या हातामध्ये. आणि आपण जर ठरवलं की चांगला विचार करायचा आहे तर मग आपण चांगलेच विचार वाढवू शकतो. एक साधी गोष्ट आहे, एक लग्न झालेली मुलगी वडिलांकडे येते आणि ती रडत बसते, मला हा त्रास होतोय, तो त्रास होतोय. मग वडील म्हणतात साधी गोष्ट, तू काय रडायची रे, गरज नाही आहे. एक कर म्हणाले, चल आपण आता स्वयंपाकघरातून एक तुला प्रयोग करू दे म्हणून. प्रयोग काय करायचे, 2 गॅस पेटवतात, दोन्ही गॅसवरती पातेली ठेवतात, त्या पातेल्यामध्ये पाणी टाकतात आणि ते पाणी उकळायला ठेवतात. मग ती मुलगी म्हणते काय करायचं आपल्याला, तर वडील म्हणतात आता एक कर, हा बटाटा कसा आहे हातामध्ये घे, बटाटा कडक आहे, मग बटाटा कडक आहे ना, टाक त्या पाण्यामध्ये. आणि दुसरं जे पातेलं आहे तर त्याच्यामध्ये टाक 2 चमचे कॉफी. मग ते उकळतं आणि 20 मिनिटांनी ज्यावेळेला परत ते दोन्ही पातेल्याकडे जातात तर काय होतं, तर बटाटा जो असतो तो मऊ होतो आणि जे पातेलं असतं तर ती कॉफी विरघळते, पाण्याचा रंग बदलतो आणि एक सुगंध सुटतो. मग त्या मुलीला विचारतात वडील काय झालं, तो म्हणतो जो घट्ट बटाटा होता तर तो मऊ लागतो होता. आणि तिकडं काय झालं, काही नाही, ती कॉफी विरघळली, त्याचं रूप बदललं, सुटला आणि त्याची चव पण बदलली पाण्याची. मग वडील म्हणाले आता तू विचार कर, तुझी जी अडचण होती, तू जी चिडचिडेपणा करती किंवा रडती, त्याचं कारण काय आहे. हे चिडणं आणि रडणं म्हणजे ते उकळतं पाणी आहे. पण त्याच्यामध्ये बटाटा टाकलास तर कडक असणारा बटाटा मऊ झाला. म्हणजे तुझ्यावर येणारं जे संकट आहे ते संकट मऊ होतं. तू ज्या पद्धतीने त्याला समोर जाशील तर त्याप्रमाणे तुझं वर्तन घडतं. तू जर समजा समोर जायचा प्रयत्न केलास तर चांगली गोष्ट होऊ शकते. दुसऱ्या पातेल्यात काय, तर कॉफी विरघळली, पाण्याची चव बदलली, सुगंध आला. म्हणजे थोडक्यात कॉफीने काय केलं, तिच्याकडं जे सामर्थ्य होतं तर ती येणाऱ्या परिस्थितीला तिच्या सामर्थ्याने बदलून घेतलं. म्हणून माणसाने काय करायचं, संकटाला घाबरायचं नाहीये. संकट येणारच आहेत आणि संकट आल्याशिवाय आपण मोठे पण होणार नाहीयेत. पण त्या संकटाला योग्य पद्धतीने जर सामना आपण केला तरच मग आपण त्यात यशस्वी होऊ. तिसरा जो प्रकार आहे, तर एक स्वामी भक्त स्वामींकडे गेला आणि स्वामींना गेल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली आणि स्वामी प्रसन्न झाले त्याला. तर स्वामी म्हणाले अरे बोल भक्ता तू काय मागतोस. तर तो म्हणला मला मृत्यूनंतर जे स्वर्ग आणि नरक आहे तर ते मला बघायचं. स्वामी म्हणाले हरकत नाहीये, तू कधी नाही ते माझी प्रार्थना केलीस, मनापासून प्रार्थना केलीस, मी तुला प्रसन्न झालो, चल भक्ता तुझी म्हणेल तुम्ही इच्छा पूर्ण करतो. मग स्वामींकडे तो म्हणतो मग आता एक करू आपण, तुला स्वर्ग आणि नरक यातलं काय अगोदर बघायचंय. तो म्हणतो मला नरक अगोदर बघायचं. मग चल आपण नरकात जाऊ म्हणतात. मग नरकामध्ये गेला. मग नरकामध्ये तिथं गेल्यानंतर पण ठेवलेले असतात, इकडं काही लोक बसलेले असतात, तिकडं काही लोक, आणि एक पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवलेलं असतं सगळ्यांच्या, आणि एक चमचा असतो, त्या चमच्याची लांबी असते 4 फूट. मग तो विचार करतोय आणि हे नरकात गेल्यानंतर मग एकमेकाकडे सगळे बघतात, सगळ्यांना भूक तर लागलेली असते, जेवायला तर येत नाहीये, 4 फुटी चमच्याने कसं खायचं. मग सगळे एकमेकाला मारतात, शिव्या देतात, ओरडतात आणि आरडाओरड करतात. मग देव म्हणतोय बघ हे नरकाची परिस्थिती अशी. मग ते आता म्हणतात आपण स्वर्ग बघूया. मग स्वर्गात जातात. मग स्वर्गात गेल्यानंतर जशी परिस्थिती नरकात होती तर तीच परिस्थिती स्वर्गात पण असते. तिथे टेबल ठेवलेले असतात, पंचपक्वान्नाचं जेवण असतं, आणि मग ते जेवण असताना 4 फूट लांबीचा चमचा असतो. परंतु तिथं काय होतं, असे अमोरासमोर बसलेली जी लोक असतात, ह्याचा 4 फूट लांब असणारा जो चमचा आहे, ह्याच्या ताटातला जो अन्न आहे तर तो दुसऱ्याला भरवतो आणि दुसरा जो आहे तो ह्याला भरवतो.
त्यामुळे पोट भरतं, तृप्त होतात आणि ते आनंदी सुखी अगदी अशा असतात. मग देव म्हणतो आपल्या जीवनामध्ये स्वर्ग आणि नरक हे दोन्ही आहे, पण आपण ठरवणार आहेत की आपल्याला काय बनवायचं. आपल्याला जर आपण जर म्हटलं की रडत जर बसलो तर आपला नरक आहे. आपण जर विचार केला दुसऱ्यांकरता मी माझं हे सोडून जर दुसऱ्यांचा जर प्रयत्न केला तर आपला तो स्वर्ग निर्माण होईल. आणि हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आपण जगला गेला पाहिजे. जसं आपण जहाजाचा विचार करतो, जहाज ज्यावेळेला समुद्रातनं जातं तर त्यावेळेला 1 इंच जरी मागे त्याचं सुकाणू असतो, जर दिशा बदलायला 1 इंच जरी बदललं तर त्याचा 1000 फुटाचा अंतरात फरक पडतो. साधी गोष्ट आहे. आपण जर परिहार चौकात गेलो, डावीकडे वळलो तर आपण स्पायसर कॉलेजकडे जातो, उजवीकडे वळलो तर तिकडं ITI कडे जातो. म्हणजे कुठं वळायचं तो क्षणाचा प्रश्न असतो. तर त्यामुळे आपण जीवनाचा विचार करताना आपल्याला ठरवायचं आहे की आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे आणि विचार कुठल्या पद्धतीने केला पाहिजे. आणि जर आपण शाश्वत विचार जर करायला लागलो तर देवाच्या संदर्भामध्ये देव जो आहे तो शाश्वत विचाराने त्या मार्गाने जर आपण गेलो तर देव आपल्याला भेटतो. तुकाराम महाराज जे म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. त्यात दुसरी गोष्ट काय माहिती का, निंदा करणाऱ्यांची जी सवय असते, निंदा ज्याची होते त्याला काही दुःख नसतं. उलट निंदा ज्याची होते तर तो भाग्यवान ठरतो. आणि निंदा जो करतो तर त्याला निंदा ज्याची करतो तर त्याचं पाप जे आहे तर त्याच्या डोक्यातून नसतं. त्यामुळे निंदा करणारा जो माणूस आहे तो दुर्दैवी ठरतो आणि निंदा ज्याची होते तर तो सुदैवी आणि भाग्यवान ठरतो. म्हणजे थोडक्यात आपण ज्यावेळेला विचार करतो की आपल्यासमोर देवाने सगळं मांडून ठेवलेलं आहे, आपल्याकडं मार्गही ठेवलेला आहे, तर त्या मार्गांचा विचार केल्यानंतर आपण ठरवायचं आपल्याला काय करायचं. आपल्याला जे पेराल ते जर उगवायचं असेल तर आपल्याला सद्गुण पेरायचं आहे आणि चांगलं काहीतरी ठेवायचं आहे. आणि ज्या वेळेला लांडग्यांचा विचार करायचा, कुठला लांडगा आपल्याला वाढवायचा आहे, तो सद्गुणांचा लांडगा वाढवायचा आहे. तिसरे म्हणजे स्वर्ग आणि नरकामध्ये आपल्याला कुठं राहायचं आहे तर तो विचार आपल्याला करायचा आहे. या दृष्टिकोनातनं की ज्यावेळेला आपण स्वामींची प्रार्थना करू, चांगल्या गुणांचा स्वीकार करू तर ते गुण आपले वाढणार आहेत. आणि अशा विचारांची आपण कास धरूयात आणि अशा विचारांची कास धरून आपण स्वामींची प्रार्थना आहे तर त्या स्वामींना परत शरण करू आणि थांबू.